नमस्कार. तुमच्या आमच्या सर्वांकडे कंगवा हा असतो. कंगवा आणि सॉक्स आपल्या दोघंही आपल्या घरामध्ये असतात. पण तुम्ही कधी सॉक्समध्ये कंगव्याला टाकून बघितलं आहे का? किंवा त्यामुळे आपलं कुठलं काम सोपं होऊ शकतं हे कधी आजपर्यंत जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघणारच आहोत. पण त्याचबरोबर कंगवा आणि सॉक्सचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारचं प्लास्टिकचा जो डब्बा असतो तो आपल्या घरामध्ये एक ना एक डब्बा असा पडलेला असतोच. मग आपण त्याचा काही यूजसुद्धा करत नाही, कारण मिठाई घालून वगैरे आपल्याला हा डब्बा मिळालेला असतो. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आपलं भरपूर मोठं काम या डब्यामुळे सोपं करणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. तर बघा, याचा जो साईडचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित कात्रीच्या मदतीने गोल आकारामध्ये व्यवस्थित हा डब्बा कट करून घ्यायचा आहे. आता असं नाही की जास्त मोठा कट करायचा आहे, अगदी छोट्या आकाराचा गोल आपल्याला या ठिकाणी आकार जो आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आणि बघा, मी या ठिकाणी थोड्या अंतरावरती असे 3 जे छिद्र आहे ते तयार करून घेत आहे. तुम्ही जास्त केले तरीही चालेल. तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे छिद्र तुम्ही या ठिकाणी असे कट करून घेऊ शकतात. तर बघा, याचा वापर कसा करायचा किंवा कशासाठी करायचा हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. तर बघा, मी या ठिकाणी हे तिघही भाग कट करून घेतलेला आहे. अगदी थोड्या अंतरावरती कट केलेले आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे डबल साईड टेप, किंवा तुमच्याकडे ग्ल्यूगन असेल तर ग्ल्यूगनसुद्धा घेऊ शकतात, किंवा अशा पद्धतीने जो आपला हे असतो तो सुद्धा तुम्ही घेतला तरीही चालेल. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला जो प्लास्टिकचा जो डब्बा असतो तो अशा पद्धतीने पाठीमागच्या साईडने याला व्यवस्थितरित्या जो डबल साईड टेप जो असतो तो अशा पद्धतीने चिटकवायचा आहे. आणि बघा, याचा वापर कसा करायचा ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपल्याकडे भरपूर असे ब्रश असतात, मग ते ठेवायचे कुठे हा सुद्धा आपल्याकडे मोठा प्रश्न पडलेला असतो. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला जे ब्रश असतात ते ठेवण्यासाठीचे एक टूल्स आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. तर बघा, व्यवस्थितरित्या आता या ब्रशला व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने अडकवायचं आहे. आणि जी टूथपेस्ट आहे ती सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थितरित्या ठेवू शकतो. आणि बघा, याचं झाकण जे आहे ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला याला जिथे पाहिजे ते तुम्ही याला टांगून ठेवू शकतात. मग तुम्ही याला तुमच्या कुठे तुमचा जो आरसा असतो, बेसिंग असतं त्या ठिकाणी सुद्धा अडकवलं तरीही चालेल, किंवा तुम्ही याला बाथरूममध्ये सुद्धा ठेवू शकतात. अगदी सेफ आपले ब्रश राहतात आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं. आणि अगदी कमी जागेमध्ये हे मावतं. कमी वेळेमध्ये आपण याला तयार केलेलं आहे. फ्री कॉस्टमध्ये याला तयार केलेलं आहे. आणि बघा, दिसायला तर एकच नंबर आहे. तुम्ही अशा पद्धतीने ज्यावेळेस तुमचं ब्रशचं काम होतं त्यावेळेस व्यवस्थितरित्या यामध्ये ब्रश जे आहे ते ठेवू शकतात. आणि वरतून झाकणसुद्धा आपल्याला लावून द्यायचं आहे, जेणेकरून त्यावरती धूळ वगैरे अजिबात बसणार नाही. आणि बघा, खूप सुंदर आहे. नक्की आवडलं असेल. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि बघा, त्यानंतर आपली दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारचं सॉक्स आणि जो कंगवा आहे तो आपल्याकडे असतोच. मग आपण त्याचा योग्य वापरसुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा, जो ब्रश आहे तो मी या ठिकाणी आपला जो कंगवा आहे तो सॉक्समध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हार्पिकसुद्धा आपल्या सर्वांकडेच असतं. आणि अशा पद्धतीने कंगव्याला आणि सॉक्सला आपल्याला वरच्या साईडने हार्पिक लावून घ्यायचं आहे. आता ज्या ठिकाणची जागा क्लीन करायची आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हार्पिक पहिले सुरुवातीला टाकून घेऊ शकतात. असं नाही की या कंगव्यालाच लावलं पाहिजे. आणि बघा, सुरुवातीला तुम्ही बघा, हे जे छोटे कोपरे असतात त्या ठिकाणी भरपूर अशी घाण जागा झालेली असते. आणि बघा, या पद्धतीनेच आज आपण ती जागा जी आहे ती व्यवस्थितरित्या क्लीन करणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आपण रोज फरची पुसतो, परंतु असे छोटे जे कोपरे असतात त्या ठिकाणी बरीच अशी धूळ तयार होते आणि त्यामुळे तो चिकटपणा तयार होतो, जो की फरची पुसल्यानंतर सुद्धा निघत नाही. आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे, बघू शकतात. अगदी सोप्या पद्धतीने आपलं असे जे छोटे जे कोपरे असतात ते अशा पद्धतीने क्लीन करू शकतो. ते पण कमी मेहनतीमध्ये, कुठल्याही प्रकारे घासणीची किंवा घासत बसण्याची सुद्धा गरज नाही आहे. अगदी
अगदी सोप्या पद्धतीने आपण हे छोट्या ठिकाणी अशा प्रकारे जर घाण जमा झालेली असेल, मग तुमच्या हॉलमध्ये असू द्या किंवा किचनमध्ये असू द्या, अशा पद्धतीने तुम्ही त्याला क्लीन करू शकतात। खूप सोपी सुंदर पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटंसं लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। बघा अगदी सोप्या पद्धतीने हे क्लीन झालेलं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका।